रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। मम्मी पप्पांच्या इथे जय जय राम श्री राम जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ। जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। परमहंस परिवार सद्गुरु भगवान की श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। जय देव जय आद्य शक्ति, श्री आद्य शक्ति, सद्भावे आरती प्रेमाची आरती, तुझ गुरुमूर्ती जय देव जय देव। तुम्ही विश्वंभर मी अल्पमती, तुम्ही विश्वंभर मी अल्पमती, कशी वर्णावी तुमची हो कीर्ती, कशी वर्णावी तुमची हो कीर्ती। हरी गोपाल
दृष्टी परिकृपा दृष्टी मिळता विभूती मिळता विभूती पाताळ मजला आधीचे स्तुती पाताळ मजला आधीचे स्तुती जय देव जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सर्वावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती जय देव जय देव माझा कुमारीश्वरा आदिनाथ वंदे मालिका जियाली श्रीधर नाथे कृपा जास केली असे पुण्यमेरू श्रीराम जोशी नमस्कार माझा सदैव त्यासी श्रीराम जोशी असे ज्यांचा शिष्य आणि सनातनी त्या मालिकेस निर्गुण निरंजनी वास जयांचा नमस्कार त्यांना मम पामराचा नमस्कार त्यांना मम पामराचा परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय मच्छिंद्रनाथ महाराज की जय गोरक्षनाथ महाराज की जय आद्य शक्ति माता की जय परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय पार्वती पदे हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा करावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ शुभा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठावली ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय पार्वती पदे हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी पांडुरंग हरी महाराजमाधिपत्यमयं समन्त पर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष आदात पराधात जय जय रघुवीर समर्थ। आज गुरुपुष्यामृत योगावरती श्री आणि सौ गायकवाड सिल्वर पार्क फेज 2 यांनी दत्त जयंती भिक्षेचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं आयोजित केलेला आहे। स्वागताची एवढी उत्तम तयारी तुम्ही सगळी केलेली आहे, पाहिल्यानंतर फार मन प्रसन्न झालं। आपल्याच घरामध्ये आपलं ज्यावेळेस स्वागत होतं त्यावेळेस फार बरं वाटतं नाही का? पण खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही स्वागत केलं।
या ठिकाणी सद्गुरूंच्या सेवेसाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात. तुम्हा सर्वांच्या वरती सद्गुरूंची अखंड कृपा राहो या ठिकाणी मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. दत्त जयंती ही 1978 पासून हा उत्सव परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांनी वसंतगड क्षेत्री सुरू केलेला होता. श्रीधर स्वामी जे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य आहेत, त्यांची जयंती सुद्धा जन्मोत्सव त्यांचा दत्त जयंतीच्या दिवशीच आहे. आणि स्वतःच्या गुरुचा जन्मोत्सव साजरा करावा या हेतूनं त्यांनी ज्यावेळी 1978 साली आद्यशक्तीचा उदय झाला वसंतगडला, त्यावेळेला हा उत्सव पहिला सुरू केलेला आहे. आणि त्यावेळी अशी संकल्पना होती की हा उत्सव जो आहे तो आपण कोणा एका भक्ताकडून किंवा स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन न करता हे जास्तीत जास्त लोकांचा याच्यामध्ये सहभाग व्हावा. आणि प्रत्येकाकडून जसं दत्तगुरूंनी भिक्षा मागितली, श्रीधर स्वामींनी सुद्धा भिक्षा मागितली, त्याप्रमाणे आपल्यासुद्धा सर्व शिष्यांनी भिक्षा मागावी. आणि हे भिक्षा मागितलेले जे अन्न आहे, धान्य आहे, याच्यापासून महाप्रसाद करावा. आणि तो महाप्रसाद जो आहे तो सर्व भक्तांना देण्यात यावा असं प्रमाणे त्यावेळी संकेत आले, संकल्प झाला. आणि पहिली दत्त जयंती आहे ती भिक्षा मागून वसंतगड गावामध्ये सुरू झाली होती. त्यानंतर वसंतगडच्या आजूबाजूच्या 11 गावांमध्ये तिथे ही भिक्षा मागितली जाते. गतवर्षीपासून पुण्यामधील काही आपल्या शिष्यमंडळींनी ठरवलं की आपण जशी वसंतगडला भिक्षा मागतो, प्रत्येकाला वसंतगडला एवढ्या दूर भिक्षा मागण्यासाठी जाणं शक्य नाही आहे, तर आपण पुण्यामध्येच भिक्षा मागूया. त्याप्रमाणे गतवर्षी आपण पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षा मागितली होती. यावर्षी त्याच्यामध्ये आणखी 3 ठिकाणे ॲड झालेली आहेत. या ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की सद्गुरूंचा आशीर्वाद वेगवेगळ्या एरियातील लोकांना प्राप्त होतोय आणि त्यांच्याकडून हे ईशकार्य घडतंय. आता हे भिक्षा का मागायची हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण ही भिक्षा काय फक्त संन्यासी लोकांनी मागणं, ब्रह्मचारी लोकांनी मागणं असं नाही आहे. भिक्षा ही सर्वांनी मागण्यासाठी आहे. भिक्षा म्हणजे स्वतःचं पोट भरण्यासाठी भिक्षा मागणे नाही. स्वतःचं पोट भरण्यासाठी जी भिक्षा मागितली जाते त्याला भीक मागणं म्हणतात. परंतु ही जी भिक्षा आहे ही ईश्वरासाठी मागितली जाते, सद्गुरूंसाठी भिक्षा मागितली जाते. सद्गुरू म्हणजे कोण आहेत? तर ज्याची ह्या चराचरावरती सत्ता चालते, सगळी दैवत सुद्धा ज्याच्या अधीन आहेत. दैवत सुद्धा ज्याचं वंदन केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. ते सद्गुरु तत्व आहे, ते निर्गुण निराकार तत्व आहे की ज्याची ह्या विश्वावरती सत्ता चालते. आणि ते तत्व प्रत्येकाच्या मध्ये समान भरलेलं आहे. ते जैविक घटक असो किंवा अजैविक घटक असो, सर्वांमध्ये भरलेलं आहे. तर ही जी भिक्षा आहे ती आपण हे ईश्वरासाठी मागत असतो. अन्य क्षेत्रीला जे भिक्षा मागितल्या जातात त्या प्रत्येकजण काय करत असतो की स्वतःची दैन्यावस्था दूर व्हावी म्हणून भिक्षा मागत असतो. मला काहीतरी अडचणी आहेत, पैशाची चणचण आहे, अन्नधान्याची कमी आहे म्हणून काय करत असतो, त्या क्षेत्री जाऊन भिक्षा मागत असतो. जसे गाणगापूर आहेत, नरसोबाची वाडी आहे, तशी वेगवेगळी दत्तक्षेत्र आहेत. त्या ठिकाणी भिक्षा मागितली जाते. काही ठिकाणी कर्तल भिक्षा घेतली जाते. भिक्षेचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु वसंतगड क्षेत्रीची ही आद्यपीठाची जी भिक्षा आहे ही खूप वेगळी आहे. ही भिक्षा जी आहे ती ईश्वरासाठी मागितली जाते. त्यामुळे याचा पुण्यार्थ खूप मोठा आहे. महाराजांचं वाक्य आहे, नाथांची दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, रक्षण्या उभय पक्ष सर्व काळ. उभय पक्ष म्हणजे कोण? जो भिक्षा वाढतो आणि जो भिक्षा स्वीकारतो, अशा दोहोंचा उद्धार याच्यामधून होत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या भिक्षांनामधून जो प्रसाद तयार होतो आणि जो प्रसाद अनेक भक्तांपर्यंत पोहोचतो, ते ग्रहण करतात, त्या सर्व भक्तांच्यावरती सद्गुरूंची कृपा होत असते. या प्रसादांमुळं लोकांमध्ये वैराग्य निर्माण होतं, ज्ञानप्राप्ती होते, त्यांचे विचार बदलतात. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी असतात, त्या सगळ्या या प्रसादातून मुक्त होतात. भिक्षा मागणं हे स्वतःसाठी नसून हे समाजासाठी. रामदास स्वामी ज्यावेळी भिक्षा मागत होते, रामदास स्वामींना काय गरज होती भिक्षा मागण्याची? ज्यांचे शिष्य स्वतः शिवाजी राजे होते
असे राजे शिष्य असताना आपण भिक्षा मागणं काय गरजेचं आहे का तसं? आणि स्वतः ते समर्थ होते, ज्या काही गोष्टी त्यांना अपेक्षित होत्या ते स्वतः करू शकत होते. मग असं असताना त्यांनी भिक्षा मागितली का? किंवा त्यांच्या संप्रदायामध्ये सर्वांना का भिक्षा मागायला लावली त्यांनी? कारण समाजामध्ये तुम्ही गेल्याशिवाय तुम्हाला समाजाचं ज्ञान येत नाही असे. आणि समाज ज्ञान येणं हे अतिशय आवश्यक होतं. समाजामध्ये काय चाललेलं आहे, लोकांच्या काय अडीअडचणी असतात, प्रॉब्लेम्स असतात, हे समजले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती खूप वेगळ्या असतात. त्यावेळेचा काळ जो होता तो मुघलांचा काळ होता. मुघली सत्तांनी आक्रमण केलेली होती. हिंदू राष्ट्रावरती, या हिंदुस्थानवरती संपूर्ण सत्ता गाजवण्याची स्वप्न त्यांची होती. अशा काळामध्ये एक सूर्य जन्माला येतो आणि तो शिवाजीराजांच्या रूपानं या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करतो. ही प्रेरणा येतोय कुठून? हे समर्थ रामदास स्वामींनी दिलेली प्रेरणा आहे. समर्थांनी विचार करा की शिवाजीराजांनी त्यावेळी काय टेलिफोन होते का, कुठे कम्युनिकेशनचे काय दुसरे मीडिया होते का? परंतु एवढं सैन्य त्यांना कुठून मिळत होतं? बरेचसे मराठा जे सरदार होते ते मुघलांच्या ठिकाणी काय करायचे, नोकऱ्या करायचे. त्यामुळे बरंचसं सैन्य तिकडं गेलेलं होतं. शिवाजीराजांना सैन्य जे मिळालं ते कुठून मिळालं होतं? वेगवेगळ्या ठिकाणून मिळालं. समर्थ रामदास स्वामींनी त्या काळामध्ये 1100 मठांची स्थापना केली होती संपूर्ण भारतभूमीमध्ये. प्रत्येक ठिकाणी त्यांनी, प्रत्येक देशामध्ये फिरून त्यांनी काय केलेलं होतं, तर मठ स्थापन केली होती. मारुतीची स्थापना त्या ठिकाणी केलेली होती. आणि त्या ठिकाणी बलोपासना शिकवली जात होती, राष्ट्रप्रेम शिकवलं जात होतं. आणि तिथून जे तयार व्हायचे लोक ते स्वराज्यासाठी पुरवली जायची. वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू राजे होते, त्यांच्या ठिकाणी हे लोक पोचली जायची. आणि अशा पद्धतीनं हे राष्ट्रकार्य समर्थांनी केलेलं होतं. तो हा संप्रदाय आहे. एकदा शिवाजीराजांनी काय केलं की समर्थांच्या जोळीमध्ये त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्यांच्या सरदारातर्फे काय केलं, जोळीमध्ये द्यायला सांगितलं त्यांना. त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं होतं, तर तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही भिक्षा मागणं हे मला योग्य वाटत नाहीये. हे राज्य जे आहे मी तुम्हाला काय करतो, अर्पण करतो. आजपासून हे राज्य तुमचं झालं. असं झाल्यानंतर त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांनी शिवाजीराजांना बोलावून घेतलं. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तू जे राज्य मला अर्पण केलंस त्याचा मी स्वीकार केला. आता हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. त्यामुळे तू काय कर, तू या राज्याचा राजा नव्हे, तू पाईक होऊन या ठिकाणी सेवा कर. आणि त्याप्रमाणे शिवाजीराजांनी काय केले, जाणता राजा त्यांना का म्हटलं गेलेलं आहे, कारण त्यांनी हे जाणलं. समर्थांचं जे वाक्य होतं की तू पाईक हो, समाजाचा पाईक हो, या राज्याचा पाईक हो, हिंदवी स्वराज्याचा पाईक हो आणि हे स्वराज्य वाढव. नंतरच्या काळामध्ये जे राजे होते त्यांनी काय केले की राज्याचा भोग घेण्यासाठी पण प्रयत्न केले. राज्य विस्तार करणं किंवा राज्य करणं हे त्यांच्याकडून घडलं नाही. आणि त्याच्यामुळं हळूहळू काय झालं, ही भोगविलास वृत्ती वाढत गेल्यानंतर साम्राज्याचा ऱ्हास होत जातो. त्या पद्धतीने ह्या सगळ्या घटना घडल्यात. सांगायचा उद्देश या ठिकाणी आहे की भिक्षेचं महात्म्य फार मोठं आहे. त्यावेळेचे जे भिक्षुक होते, भिक्षुक म्हणजे हे संन्यासी आहे, रामदासीजी होते, ते काय करायचे की प्रत्येक क्षेत्रोक्षेत्री जाऊन आपलं धर्म जे आहे त्या धर्म जागृतीचं कार्य त्या ठिकाणी केलं जायचं. लोकांच्या मध्ये धर्म जागृती केली पाहिजे. लोकांमध्ये जे झोपलेले लोक आहेत खऱ्या अर्थाने त्यांना जागृत केलं पाहिजे. आणि तो काळच तसा होता. आणि त्या काळामध्ये जर शिवाजीराजे नसते तर विचार करा, आज आपल्या हिंदुस्थानला हिंदुस्थान म्हटलं गेलं नसतं, त्याचं वेगळं काहीतरी नाव दिलं गेलं असतं. आजही आपण बघतोय की हिंदू धर्मावरती अनेक प्रकारचे घाले घातले जात आहेत. हिंदूंच्या स्त्रियांना भ्रष्ट केलं जात आहे, मुलांना वाईट नादाला लावलं जात आहे. आज मांसाहार इतका फोपावलेला आहे. हे जे काही परकीय कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आत्ता, पूर्वी तर हे मुसलमान राजे इथे येऊन गेले, म्लेंच झाले, ख्रिश्चन आले या ठिकाणी, पोर्तुगीज आले, इंग्रज, डच हे सगळे आले. यांनी काय केलं की त्यांचं जे खाणं होतं, कारण त्यांच्याकडे हे एवढी सुबत्ता नव्हती. आपली भूमी जे हे सुजलाम सुफलाम आहे, या ठिकाणी खऱ्या अर्थानं धान्य, धन, फळं ह्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होतं. इथं पूर्वी कोणीही मांसाहार करत नव्हतं. जे कोणी सांगतात ना, हे पूर्वी यज्ञांमध्ये आहुती देताना पक्ष्यांचे बळी दिले जायचे, प्राण्यांचे बळी, हे सरासर झूट आहे, हे खोटं आहे. कुठल्याही वेदामध्ये, उपनिषदामध्ये असं लिहिलेलं नाहीये. हे ज्यांना ज्यांना जिभेचे चोचले पूर्वाचे त्यांनी हे सगळ्या घटना केल्यात.
पूर्वी हे जातीपातीची व्यवस्था नव्हती. हे कोणी तयार केले? हे अलीकडच्या राजकारण्यांनी तयार केलेली आहे. पूर्वी सगळ्यांना माणूस म्हणून बघितलं जायचं. प्रत्येक जण आपापला व्यवसाय करायचा आणि प्रत्येकाला विशिष्ट मान होता. आज ही अशी अवस्था झालेली की ह्या जातीपातीच्यामुळे लोक दूर झालेत. समर्थांनी सांगितले की अवघा मराठा ते तुका मिळवावा. मराठा म्हणजे काय? मराठा जात नाहीये. मराठा म्हणजे महाराष्ट्र प्रांतामध्ये जे जे राहतात ते सगळे मराठा आहेत. परंतु बाहेरच्या जगामध्ये जे सांगितलं गेलं की हे तुमची मराठा वेगळी जात. मराठ्यांच्या मध्ये पण आणखी बऱ्याचशा पोट जाती. कोण 96 कोळी आहे, कोण कुणबी आहे, आणखी कोण कोण असे वेगवेगळे केले आहेत. कोणाला ब्राह्मण केलंय, कोणाला शूद्र, वैश्य, वेगवेगळ्या जाती केलेल्या आहेत. 18 पगड जाती करून टाकल्या आणि ह्या समाजाचं अक्षरशः विभाजन झालेलं आहे. जे पूर्वी हिंदू राजांनी केलेलं होतं की हे सगळं हिंदू छत्राखाली एकत्र आले पाहिजेत. त्यांचा उद्देश जो होता की सार्वभौम राज्यत्व इथं असलं पाहिजे, तो उद्देश आताच्या राजकारणात दिसत नाहीये. पण खऱ्या अर्थानं हिंदू जागृत होणं आताची वेळ आलेली आहे. तुम्ही सगळे पाहताय की आता हे वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू स्वतःला धर्मगुरू म्हणवतात. ते काय करतायत? लोकांचे मेळावे घेत आहेत आणि सरळ सरळ त्यांना जागृतपणे सांगतायत की तुम्ही या व्यक्तींना वोट द्या, या पक्षाचा प्रचार करा. हे कोणीही असं म्हणत नाही की तुम्ही मानवता धर्माचा प्रचार करा. जो नेता खऱ्या अर्थानं तुमचं कार्य करतो, जनतेची सेवा करतो, त्याला मत द्या असं कोणीही सांगत नाहीये. एका ठिकाणी तर असं सांगितलं गेलेलं आहे की त्यांनी एक ॲडव्होकेट उभे राहिलेले होते. तुम्हाला कदाचित माहिती असेल मुंबईमध्ये. त्या ॲडव्होकेटचे महती फार मोठी आहे. त्यांनी राज्यामध्ये ज्या काही गुन्हे घडलेले होते पूर्वी, त्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना त्यांनी फासाच्या दोरापर्यंत लटकवण्याचं कार्य त्या ॲडव्होकेटने केलेलं आहे. खऱ्या अर्थानं ह्या न्याय मिळवून द्यायचं कार्य केलेलं आहे. अशा व्यक्तीला सुद्धा जाणून बुजून पाडायचं म्हणून प्रयत्न केले आणि त्याला पाडला म्हणून ती जी व्यक्ती निवडून आलेली होती त्या व्यक्तीला सांगितलं की आता पुढचे 5 वर्ष तुम्ही कार्य केलं नाही तरी चालेल, एवढं मोठं कार्य तुम्ही आमच्या समाजासाठी केलेलं आहे. म्हणजे किती विचित्र आणि विकृत समाज झालेला आहे बघा. आणि अशा घटना घडू नयेत. आपण हिंदूंनी सुद्धा जागृत असलं पाहिजे. आपण सगळे जर हिंदू जागृत असो, आपण एकजूट आपण केली तर बाहेरची कुठलीही शक्ती आपल्यावरती राज्य करू शकेल का? विचार करा. एक काठी असेल, आपण शाळेमध्ये शिकलोय, ज्यावेळी एक काठी असते सहज तोडता येते. 2 असतात, थोडा प्रयत्न करावा लागतो. पण एका ठिकाणी 4-5 काठ्यांचा जर गट्टा केला तर मोडता येणार आहे का आपल्याला ते? तसं एकीचे बळ मिळते फळ म्हणतात ना, की एकी जर असेल तर फळ त्याचं निश्चित मिळत असतं. गौतम बुद्धांनी पण काय सांगितलंय? संघम शरणम गच्छामी. संघाला शरण जा असं सांगितलेलं आहे. कारण काय? हे संघामध्ये ताकद आहे, ग्रुप एनर्जी असते ती. कळलं का? म्हणून सामूहिक आपण श्रीसूक्त पठण पण त्यासाठी सुरू केलेलं आहे. हे सामूहिक ऊर्जा तयार होते. श्रीसूक्त सुद्धा का म्हणायला सांगितलेलं आहे? कारण तुमच्यामधली चेतना जी आहे ती जागृत झाली पाहिजे. ज्यावेळी आत्मचेतना जागृत होत असते त्यावेळेला काय होतं? तुमचा आत्मिक विकास होत असतो, तुमचं सामर्थ्य तुम्हाला कळत असतं. आणि ज्यावेळी तुम्हाला तुमचं सामर्थ्य कळेल, इतर कोणीतरी येऊन बाहेरचा तुमच्यावरती सत्ता गाजवणार नाहीये. आज हिंदू धर्मातल्या प्रत्येक मुलाला, लहान मुलगा असो किंवा वृद्ध असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, मुलगी असो किंवा कोणी असो, सर्वांनी श्रीसूक्त म्हटणं हे अतिशय गरजेचं आहे. याच्यामधून जी ऊर्जा तयार होते ती खऱ्या अर्थानं निगेटिव्ह एनर्जीनं दूर ठेवत असते. आपला एक ह्याच्यावरती व्हिडिओ पण दिलेला आहे श्रीसूक्ताचा निरूपण म्हणून. बाहेरच्या जगामध्ये याचा श्रीसूक्ताचा अर्थ हा शब्दशः अर्थ सांगितलेला आहे, परंतु त्याचा खरा अर्थ जो आहे तो आपल्या त्या व्हिडिओमध्ये आध्यात्मिक अर्थ जो आहे हा साधनेतून प्राप्त झाला तो त्यात दिलेला आहे. तुम्ही सर्वांनी आपले सत्संगाचे व्हिडिओ जे आहेत ते जरूर पहा. तुम्ही आपण आपला जो महाराजांचा यूट्यूब चॅनल आहे श्री सद्गुरू रामचंद्र जोशी महाराज म्हणून, आणि देव माझा या चॅनेलवरती सुद्धा आपले बरेचसे व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड करून प्रसारित केलेले आहेत. त्याही याच्यावरती आपले सत्संगाचे तुम्ही व्हिडिओ बघा. याच्यामध्ये ह्या माहिती तुम्हाला सर्व आढळून येतील. तर खऱ्या अर्थानं आम्हाला संस्कृत येत नाहीये, आम्हाला ही भाषा येत नाही, ती भाषा येत नाही. आता एवढी सुंदर सोय केलेली आहे की ज्याला संस्कृत येत नाही, मराठी येते, त्याच्यासाठी मराठीमधून श्रीसूक्त आहे. ज्याला हिंदी येते त्याला हिंदीमध्ये आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे. आणि सगळ्याचा परिणाम
जो व्हायचा तोच होणार आहे. श्रीसूक्त तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा अन्य भाषांमध्ये म्हणा, तुमच्यातली अंतर्गत जी चेतना ही जागृती होणारच त्यामुळे सर्वांनी श्रीसूक्त जरूर करावं असं माझं तुम्हाला कळकळीचं आवाहन आहे, तळमळीचं आवाहन आहे. आणि याच्यामुळे खऱ्या अर्थानं तुमचा उत्कर्ष होणार आहे. ज्या ज्या घरामध्ये सद्गुरूंची आपली ही जी आरती आत्ता तुम्ही सर्वांनी म्हटलेली आहे, ही आरती होते त्या ठिकाणी सद्गुरूंचं वास्तव्य सुरू होतं. सद्गुरू हे प्रत्यक्ष नारायण अवतार आहेत. त्यामुळं नारायणाची जर आपण पूजा केली तर नारायणी म्हणजे लक्ष्मी त्याच्याबरोबरच असते. अन्यथा लक्ष्मी फार चंचल आहे, एका ठिकाणी कधीच स्थिर नसते. तर ती स्थिर कुठं असते तर सद्गुरूंच्या चरणापाशी असते. जर तुम्ही सद्गुरूंची आराधना केली तर सद्गुरूंच्या बरोबर ती लक्ष्मी सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे सदैव ज्या घरामध्ये आरती चालू असते त्या घरातल्या निगेटिव्ह एनर्जीज ऑटोमॅटिकली दूर होतात, तिथले ग्रहदोष नाहीसे होतात. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. त्या ठिकाणी सौख्य सुख समृद्धी ही आपोआप नांदायला लागते, शांतता मिळते तिथली लोकांना. तुम्ही आपल्या इथली सुद्धा उदाहरणं पाहताय की कशा पद्धतीने बदल होत आहेत लोकांच्या मध्ये. हे सगळं कशामुळे घडतं ते सद्गुरूंच्या कृपेनं घडतंय. आणि म्हणून ही आरती सुद्धा सगळ्यांच्या घरी होणं गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये सायंकाळच्या वेळेला, सायंकाळी आपण असं म्हणतो की लक्ष्मी यायची वेळ असते, साधारणतः 6:15 ते 7:15 हा जो वेळ आहे, या वेळेला लक्ष्मी येते. अशा वेळेला घरामध्ये कोणत्याही कलह असता उपयोग नाही असं सांगितलेलं आहे. वाद असता उपयोगी नाही, शांतता असली पाहिजे. त्या ठिकाणी देवाचं काहीतरी घडलं पाहिजे. पूर्वी हे घडत होतं, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये शांतता असायची. 3 निशाण झाली की बाहेर लोक जायचे पणती घेऊन आणि लक्ष्मीला आतमध्ये बोलावून घेऊन यायचे आणि देवाऱ्याजवळ ठेवायचे. लोकांना वाटते, आता अलीकडच्या महिलांना वाटतं हे काय आमची सासूबाई करत होत्या, असं काय लक्ष्मी बरोबर ती का दिव्याबरोबर. पण जसा भाव असेल त्याप्रमाणे ते होतं. त्यांचा भाव होता, त्यांच्याबरोबर ती लक्ष्मी येत होती, बसत होती. आता आपला भाव नाहीये, आपण तिला बोलवत नाहीये, तिला बोलवत नाही, मग ती कशी येईल. आपल्याला जर सुखसुविधा पाहिजे असतील तर लक्ष्मीची आराधना केली पाहिजे ना. आणि लक्ष्मीची आराधना करण्यासाठी नुसत्या लक्ष्मीची आराधना करून उपयोग आहे का, तिच्याबरोबर नारायणाची सुद्धा आराधना केली पाहिजे. आणि ही अतिशय सोपी अशी सोय आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्या जे माळकरी तयार झालेले आहेत, बऱ्याचशा आता या घरातले सुद्धा दोघं आहेत, सार्थक आणि साई, हे दोघे जुळे भाऊ आहेत. या दोघांनाही मालिका प्रदान केलेले आहे, दोघांनाही दीक्षा झालेली आहे. ही 2 मुलं ह्या संपूर्ण आंबेगाव पठारच्या सगळ्या मुलांना एकत्र करा आणि यांना उभं करा दोघांना, तुम्हाला लगेच या दोघांमधला फरक आणि त्या मुलांमधला फरक जाणवेल. एवढा सात्विक भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल, त्यांच्या वागण्यात चालण्यात. हा सद्गुरू शिष्य असणं आणि सद्गुरूची पाठी मागं नसणं ह्याच्यात खूप फरक असतो. त्यांचं भविष्य सुद्धा खूप मोठं आहे, कळलं का. का तर हे जे संस्कार घडतायत त्यांना एकही दिवस त्यांची आरती सायंकाळची चुकत नाही. रोज सकाळी संध्याकाळी सद्गुरू निवासला येतात, ते तिथं आरती करतात. ते आणखी मला वाटतं हे पण करत असे, वर्षा पण करते. मी ह्या मुलांच्यावरती ह्या वयापासून संस्कार व्हायला पाहिजेत. विचार करा, नॉनव्हेज लोकांचं बंद झालेलं आहे, किती आनंद होतो. एकानं जरी नॉनव्हेज खायचं बंद केलं तर भविष्यामध्ये किती प्राण्यांची हत्या आपल्याकडून टळते. विचार करा, एवढं मोठं पापार्चन आपल्याकडून घडत असते की नाही. हे सगळं थांबतं. लोकांना वाटतं की हे काय आहे, पाप पुण्य वगैरे काय, आम्ही खायचं काय. प्रत्येकाला जेवण्यासाठी परमेश्वराने काय केलंय, त्याची जेवणाची वेळ जी असते त्याची सोय केलेलीच असते. मग आपण दुसऱ्याच्या जेवणावरती का अवलंबून राहावं, दुसऱ्यावरती का अवलंबून राहावं. जे जे प्राणी आपण मारत असतो, विचार करा, त्यांनाही वेदना होतात नाही का. आपल्याला सुई टोचली तर कळ येते की नाही, येते की नाही कळ आपल्याला. त्या प्राण्याला तर तुम्ही सुरी दाखवता असे, आता मी तुला काय करणार, मारणार आहे. एवढी मोठी क्रूरता आहे बघा याच्यामध्ये. तो अगदी आनंदाने प्राणी जात असेल की नाही. आणि काय होतं की मग अशा वेळेला त्याचा राग द्वेष मत्सर त्याच्यातला जो आहे हा पराकोटीला गेलेला असतो. आणि तो जाताना काय करत असतो की जे जे माझं मांस खातील रक्त पितील त्यांना ते शाप देत असते. आणि शाप दिल्यानंतर काय होतं की त्या पद्धतीचे गुण त्या अन्नामधून त्याला प्राप्त होतात. पहिली गोष्ट म्हणजे जे आहे ते हे पचत नाही कधी. याच्यामुळं खाल्ल्यानंतर ॲसिडचं सिक्रेशन एवढं तुमच्या मोठ्या जठरामध्ये होत असतं, त्याच्यामुळे गॅसेस तयार होतात. ते गॅसेसचे दणके तुमच्या मेंदूवरती बसत असतात.
तुम्ही बघा कधी जे नॉनव्हेज लोक खातात ते डिसिजन फटाफट घेत असतात, पण डिसिजन घेताना कधीही विचार करत नाहीत की आपली डिसिजन बरोबर आहे की चुकीची आहे, याचा परिणाम काय होईल पुढे. मग चुकीच्या डिसिजन घेतात आणि सांगतात एका क्षणात म्हणे माझं आयुष्य बदललं, आणि ते तुरुंगात असतात. विचार करा तुम्ही की अशा घटना घडत असतात. तर या पद्धतीचं जे आहे अन्न हे खऱ्या अर्थाने योग्य आहे का, तर मुळीच नाहीये. काय आपण जसा आहार घेतो त्याप्रमाणे आपले विचार बनतात. जसे विचार बनतात तशी तुमची कृती होते. असं होतं का की कृती आधी होते नंतर विचार येतात? नाही होत. तुमच्या मनामध्ये जो विचार येतो त्याप्रमाणेच त्याची कृती होते. आणि या कलियुगाचा नियम आहे, जी कृती कराल त्याचं फळ तुम्हाला मिळतं. कायदा त्यासाठीच आहे की नाही. एखादी कोंबडी मारली आणि एखादा हत्ती मारला तर शिक्षा कोणाला जास्त व्हायला पाहिजे? कोणाला व्हायला पाहिजे? सगळ्यात जास्त कोणाला शिक्षा होऊ शकते? कोंबडी मारणाऱ्याला होते का हत्ती मारणाऱ्याला होते? हत्ती मारणाऱ्याला. दोघांनाही समान शिक्षा होते. कायदा थोडासा विचित्र आहे या बाबतीत. पक्ष्यांसाठी यासाठी वेगळा आहे, पण कोंबडी हा पक्षामध्ये गणला जात नाही. त्याच्या पायाची रचना जी आहे ती प्राण्यांसारखी आहे. त्यामुळे जे कायदा शिकले त्यांना ह्या प्रश्न नेहमी विचारला जातो, तर दुसऱ्याची कोंबडी मारताना फार विचार करून मारा. तर सांगायचा उद्देश हा आहे की जे अन्न आपण खात असतो त्या अन्नाचा आपल्या शरीरावरती मनावरती परिणाम होत असतो. आणि शरीरावरती असा परिणाम होतो की याला वेगवेगळ्या निगेटिव्ह एनर्जीज लगेच अट्रॅक्ट होतात. सात्विक अन्न असेल तर सात्विक अन्न असले तुमच्या मनामध्ये सात्विक विचार राहतात आणि तिथंच साधना होते. संत तुकारामांनी काय सांगितले? देह शुद्ध करून या हरिसी भजावे. ठीक आहे. त्यांनी असं सांगितलंय का काही तुम्ही आतमध्ये कोंबा चालतंय असं नाही. असे काय काय गुरु आहेत की आमच्या नॉनव्हेज खाल्लं तरी चालतं, तुम्ही येत जा. आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही सांगायचं नाहीये. कारण काय की त्यांची विद्या त्यांच्यापाशी, ते आणि त्यांचे फॉलोअर्स. स्वतः काय करायचं, गर्तेमध्ये जायचं इतरांनाही ओढून न्यायचं, असा हा प्रकार आहे. म्हणतात ना स्वनासिका कापून इतराशी आपू शकू, तसा तो प्रकार आहे. अनेक लोकांना त्या गर्तेमध्ये नेतात पापांच्या खाईमध्ये आणि जन्मोजन्मी त्यांचा उद्धार होत नाही परत. त्यामुळं खऱ्या अर्थाने हे प्राणीहंस हिंसा सुद्धा जी आहे ही निषिद्ध आहे, करू नये. हे जास्तीत जास्त लोकांनी शाकाहारी बनलं पाहिजे यासाठी आपले प्रयत्न आहेत. आपल्याकडे येणारे खूप लोक जे आहेत, पूर्वी आम्ही म्हणत होते आम्हाला लागतंच ते, आम्हाला त्याशिवाय जमतच नाही असे शब्द होते लोकांचे. परंतु इथं आल्यानंतर आता बघितलं त्यांच्याकडे की मला वाटलं की बाबा ह्यांचं बघूया, त्यांच्यावर जरा एक्सपेरिमेंट करूया आपण. त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्हाला अगदीच खायची इच्छा असेल ना तर खा, पण अट एक आहे, पहिल्यांदा तुम्ही काय करा, जप करा. हा जप केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं खायचं तर तुम्ही खा. कुठं पाऊल बाहेर पडतोय त्यांचं? सगळे असे याच्यातून दूर झालेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये सुख शांतता आता नांदू लागलेली आहे. तर प्रत्येक घरोघरी हा एक मेसेज जाणं फार गरजेचं आहे. कळलं का? आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अध्यात्म करण्यामुळे, परमार्थ करण्यामुळे ह्या गोष्टी प्राप्त होत असतात. तरुणपणी असं वाटत असतं हे काय देवाचं करायचं आहे, का तर लहानपणापासून जर संस्कार नसतील तर थोडा तरुणपणी अवघड जातं असं आहे. त्यावेळेला शरीरामध्ये आपल्या रग असती आणि लोकांना वाटतंय की नॉनव्हेज खाल्ले की ताकद येते. असं घडतं का कधी? सगळे नॉनव्हेज खाणारे ताकदवानच असते फक्त, असं नाही होणार आहे की नाही. हत्ती सुद्धा हा प्राणी आहे, हा शक्तीचं प्रतीक मानलं जातं आहे की नाही. घोडा शक्तीचं प्रतीक आहे, अश्वशक्ती म्हणतात की नाही, त्याच्यासारखी शक्ती कोणाला नाहीये. हे दोघंही प्राणी कसले आहेत? व्हेजिटेरियन आहेत की नाही. म्हणजे शक्तीचा त्याचा काही संबंध आहे का? बुद्धी म्हणाल तर हत्तीला बुद्धी जास्त असते हे की. ते काय करतात? संपूर्ण शाकाहार आहे. बुद्धीचा त्याचा दूरपर्यंत संबंध आहे. किंबहुना जे लोक नॉनव्हेज खातात त्यांची बुद्धी चालत नाही. मी पूर्वी एका कंपनीमध्ये काम करत होतो, तिथं ते जे सगळे ऑफिसर लोक असायचे ते नुसतं नॉनव्हेजच खात राहायचे आणि ते कुठल्याही प्राण्यांचं खायचे. आणि आदल्या दिवशी संध्याकाळी सांगितलं, दुसऱ्या त्यांना लक्षात राहायचं नाही त्यांच्या. ते कॉम्प्युटर तुमचं जसं फॉर्मॅटिंग होतो ना तसं ते फॉर्मॅटिंग झालेलं असायचं. परत त्यांना तो टेप वाजून दाखवायचा, हे असं रोज करायला लागायचं, तरी सुद्धा त्यांच्या लक्षात यायचं नाही. हे सगळं बघितलं, हे कशाचा परिणाम म्हणलं, हा अन्नाचा परिणाम आहे. म्हणून ज्याच्या घरी अन्न सात्विक असतं ना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोक तिथली आहेत हे सात्विक बनतात, त्यांचे विचार सात्विक बनतात, त्यांचे आचरण सात्विक बनतात, त्यांच्या हातून ठरवून सुद्धा पापकर्म घडणार नाही.
आणि म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगत असतो की घराघरामध्ये स्वयंपाक करण्याचं काम जर स्त्रियांच्याकडे असेल घरातल्या, आता आजकाल पुरुष पण करतात ती गोष्ट वेगळी, पण स्त्रियांनी करत असतील तर त्यांनी जरूर अन्नपूर्णा स्तोत्र म्हटलं पाहिजे. शंकराचार्यांनी जे रचलेलं अन्नपूर्णा स्तोत्र आहे, अतिशय सुंदर असं स्तोत्र आहे. तुम्हाला सांगतो, ते स्तोत्र अगदी तुम्हाला पाठ नसेल, ऐकायला तुम्ही जर ऑडिओ जरी त्याचा लावला तुम्ही किंवा व्हिडिओ लावला तरी सुद्धा तुम्हाला ते ऐकून ऐकून नुसतं पाठ होऊ शकतं. इतकं सुंदर आहे, त्याची चालही अतिशय सुंदर आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने स्वयंपाक करताना अन्नपूर्णा स्तोत्र म्हटलं जातं किंवा ऐकलं जातं, ते विचार जे आहे ते त्या अन्नामध्ये उतरतात आणि तो नैवेद्य तयार होतो. तो जर देवाला दाखवून घरातल्या लोकांना दिला ना तर तो प्रसाद म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये खाल्ला जाईल तो, आणि सगळ्यांचे विचार अतिशय सुंदर होतील, सात्विक होतील, कळलं का, आणि सगळे सुखी होतील. सगळ्यात महत्त्वाचं काय, लोक सुखी होतील, आनंदी होतील. आणि आपलं मुख्य उद्दिष्ट काय, तर सगळा समाज जो आहे हा सुखी आणि आनंदी झाला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. आणखी काय तुम्हाला ऐकायची इच्छा आहे का आजच्या दिवशी? जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण. जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ते वरण आणले त्यांनी. तुला उठव. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.